आपण चाललोय रायरेश्वर फिरायला आणि ते पण कोणासोबत. व्हिडिओ बघत राहा, समजेल. नेकलेस पॉइंट हा पुण्यापासून अवघ्या 50 किलोमीटर अंतरावरती एक अप्रतिम व्ह्यू पॉइंट आहे. शहराजवळील निसर्ग सौंदर्य अनुभवू इच्छिणाऱ्या पर्यटकांसाठी हे ठिकाण एक उत्तम पर्याय ठरतो. आता नेकलेस पॉइंटला नीरा आणि गुंजवणी या दोन नद्यांचा संगम दिसतो, जो एका हारासारखा आकार घेतो आणि यामुळेच या ठिकाणाला आपण नेकलेस पॉइंट असं नाव दिलेलं आहे. जर तुम्ही शहराच्या गडबडीने कंटाळला असाल आणि पुण्यात किंवा पुण्याच्या जवळ राहत असाल तर नेकलेस पॉइंट हा तुमचा एका दिवसासाठीचा परफेक्ट पिकनिक स्पॉट बनू शकतो. डोंगरांच्या वळणावळणाच्या रस्त्यांमधून गाडी पुढे सरकत होती. दोन्ही बाजूला अगदी हिरवेगार टेकड्या, पावसामुळे ओथंबलेली फुलं आणि मधूनच दिसणारे लहान लहान धबधबे. सगळं वातावरण आनंदी, अगदी ताजं तवानं करणारं. जसं जसं वर पुढे जात गेलो तसं तसं हवेतला गारवा मात्र वाढत गेला. रस्त्यातील शांतता, निसर्गाचा साज आणि डोंगराची साथ प्रवासाला एक वेगळाच आनंद देत होता. आणि अशा या सुंदर प्रवासानंतर आम्ही पोचलो रायरेश्वर पठार या ठिकाणी. पठारावरती येण्याचं कारण आमचं थोडंसं वेगळं आहे. मी आणि तानाजी भाऊ आम्ही दोघांनी एक ठाम संकल्प घेऊन आलो होतो की गड किल्ल्यांवरती बीजारोपण करण्याचं. आमचं उद्दिष्ट 700 ते 800 किंवा 1000 बियांपर्यंत बिया लावायच्या. पूर्ण गडावरती जिथं पण रानावनामध्ये आम्ही भटकायला जाऊ तिथे, प्रत्येक ठिकाणी जिथेही जाऊ तिथं बीजारोपण करू असा नवीन संकल्प आम्ही घेतलेला आहे. आणि या संकल्पाची सुरुवात आम्ही केली रायरेश्वरावरून. आता रायरेश्वरावरून करण्याचं कारण काय, तर छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेची शपथ इथे घेतली होती. तर आपणही जे चांगलं काम करतोय त्या चांगल्या कामाची संकल्पना किंवा जे आपण म्हणतो की त्या कामाची सुरुवात आपण रायरेश्वर सारख्या पवित्र ठिकाणाहून केली. मान्य सारखं सारखं नाही जमत, पण एखादा दिवस तरी केलंच पाहिजे. चला पुढे लावू. इथं आल्यावर मला असं वाटतं ना कधी कधी ट्रेकिंग साठी बनलोच नाही आपण, पण गरजेचं असतं मित्रांनो, केलंच पाहिजे ट्रेकिंग. एवढ्या सीताफळाच्या बिया लावतोय. माझं सीताफळांना एकच सांगणं आहे, पुढच्या वेळेस आम्ही जेव्हा येऊ तेव्हा हे दिसले पाहिजे. मस्त आहे, दाखवतो तुम्हाला वरून. थांबा, चालू होतोय ड्रोन. चालू व्हायला थोडासा टाइम लागतो. आपल्या तानाजी भाऊंची दाट इच्छा होती, जशी स्वराज्याची सुरुवात इथून झाली तशीच आपली हरित क्रांतीची सुरुवात सुद्धा याच रायरेश्वरावरून व्हावी. म्हणूनच आजची सुरुवात इथून करतोय. झाड, आजोबा झाड,
आजोबा झाड. चला पप्पा झाड आहे. पप्पा झाड. पप्पा झाड. तिकडं आजोबा झाड आहे. हे पप्पा झाड आहे. कसं आहे बोर्ड? आता एक बोर्ड दिसलाय. जे वृक्ष लावती सर्व काळ तयावरी छत्रांचे छल्लाळ, जे ईश्वरी अर्पती फळ नानाविध निर्मळ. म्हणजे आता आम्ही एवढी झाडं लावता लावता हे खूप छान वाटतंय वाचायला. जे वृक्ष लावतात त्यांच्यावर कायमस्वरूपी निसर्गाचे छत्र लाभते. निसर्गाची कृपादृष्टी असेल तर मानवाचे सर्व प्राणी मित्रांचे जीवन सुखी व संरक्षित असते. तर मित्रांनो, आम्ही पण पहिल्यांदाच उपक्रम करतोय हा झाडं लावायचा, पण यातलं जे समाधान आहे ना, एकदा अनुभवून बघा. एकदा या आमच्या सोबत फिरायला, समजेल तुम्हाला काय मजा येते. रायरेश्वर म्हणजे निसर्ग सौंदर्य आणि इतिहासाचा सुंदर संगम. रायरेश्वर हे साताऱ्याजवळील सह्याद्रीच्या डोंगर रांगेत वसलेले एक सुंदर पठार. बरं, पावसाळ्यात हे संपूर्ण पठार रंगबिरंगी फुलांनी भरून जातं. जणू निसर्गाने आपलं कॅनव्हास इथं रंगवलंय. इतिहासातही रायरेश्वराचं महत्त्व फार मोठं. इथे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली होती आणि रायरेश्वराचं मंदिर हे रायरेश्वर पठारावरती वसलेलं एक ऐतिहासिक आणि पवित्र स्थळ मानलं जातं. हे मंदिर 12व्या शतकात बांधलेलं जुनी दगडी मंदिरं सगळी पाहायला मिळतात आपल्याला इथं. आतमध्ये गेलं की तिथे एक शिवलिंग आणि एकदम शांत परिसर पाहायला मिळतो. निसर्गरम्य वाटतो. सर्वात महत्त्वाचं म्हणजे इथे छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या 16व्या वर्षी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली होती. बाबा आजोबा बरं, आजोबा म्हणला नाही. काय झालं? हो, मला बाबा म्हणला. बाबा नाचण्याची भाकरी पहिल्यांदा खातोय आणि छान लागते. तोंडाला पाणी दिलं ना. 2-4 ट्रिपांमध्ये म्हणलं कलिंगड सपाट होऊन जाईल आपलं. ज्यांची लाईफ बिझी आहे ना, जे रोज कामाला जाणं, रोजच्या त्या शेड्यूल मध्ये फसतात. आता मी तर पहिल्यापासून पुण्यातच राहत असलं नाही ना, मला शेती म्हणा या म्हणा या गोष्टीची फार कमी नॉलेज आहे. पण आज आहे ना, समाधान वाटते. हे केलं पाहिजे यार, खरंच केलं पाहिजे. थोडासा दम लागेल पण अभिमान वाटेल. केलं पाहिजे. आरची आली, आरची. ताना भाऊचा फेमस डायलॉग काय मित्रांनो, तुम्ही बघू शकता. जांभळा, पिवळा, नारंगी, काळा, राखाडी. हा पण राखाडी मधला वेगळा शेड आहे थोडासा. हे ग्रीनिश मध्ये येतं आणि हे ब्राऊन. अजून पण कलर आहेत पण पावसामुळे आता जास्त दाखवता येत नाही. मित्रांनो बघायला या स्वतःहून तुम्ही. मित्रांनो, आज आपण आलोय रायरेश्वर मंदिर, रायरेश्वर पठार या ठिकाणी. रायरेश्वर पठारावरती बघण्यासारख्या आहेत ना 3 ठिकाण आहेत. एक म्हणजे रायरेश्वरांचं मंदिर, जिथं शिवाजी महाराजांनी 1645 साली आहे ना स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली होती. दुसरं ठिकाण म्हणजे 7 रंगाची माती आढळणारं हे ठिकाण आहे. आता त्याच ठिकाणी आम्ही उभे, तुम्हाला दाखवलं पण 7 रंगाची माती कशा पद्धतीने दिसते इथं. आणि तिसरं ठिकाण आहे लेण्या आहे तिथं. त्या लेण्या बघायला आता तिसरा पॉइंट आपण कव्हर करणार आहोत. तर हे 3 ठिकाणं मस्ट विजिट आहेत, मस्ट विजिट. इथं येण्यासाठी 2च तासाचा रस्ता आहे, पण तुम्ही 5 तासाचा पकडून या, कारण की प्रत्येक ठिकाण तुम्हाला तिथं थांबवतं म्हणजे थांबवतं. तुम्हाला मोहच नाही आवडणार. आता पण जर तुम्ही इथं आजूबाजूला बघत असाल ना, ढगांच्या वर आल्यासारखं आहे हे. ठीक आहे, खूप छान आणि प्रसन्न वातावरण आहे. तुम्ही नक्की एकदा ही प्लेस विजिट केली पाहिजे, पाहिली पाहिजे, एक्सप्लोर केलं पाहिजे. तर मित्रांनो, आता 7 रंगाची माती पाहून झाल्यानंतर आपण निघालो होतो लेण्यांच्या दिशेने. पण लेण्यांच्या दिशेने जाताना भरपूर ग्रामस्थ आम्हाला भेटले आणि त्या ग्रामस्थांनी आम्हाला सांगितलं की आता इथं जी जाण्याची वाट आहे
ती वाट पूर्णपणे गुराढोरांची वाट आहे, पूर्ण चिखल झाला असेल आणि नाही जाता येणार, दरी पण आहे बाजूला, तर तुम्ही पडाल. तर या सगळ्या कारणांमुळं आम्ही लेण्यांना जाण्याचा जो प्लॅन होता तो कॅन्सल केला आहे आणि पुढच्या वेळेस आल्यावरती आपण नक्की लेण्यांना भेट देऊयात. तर तुर्तास इथे हा ब्लॉग थांबवूयात आणि भेटूयात नवीन ब्लॉगमध्ये.